नमस्कार. पावसाळ्यात गरमागरम पकोडे खायची मजा काही वेगळीच असते. तेच पकोडे खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आज आपण स्वीट कॉर्नचे कुरकुरीत पकोडे कसे बनवायचे ते बघणार आहोत. चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथं मी 1 वाटी स्वीट कॉर्न घेतलेले आहेत. स्वीट कॉर्न मी आधीच निवडून ठेवले होते. त्यानंतर 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत. कांदा आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे, तर इथं मी आडवा कांदा कट करून घेणार आहे. स्लाइस मध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही कांदा व्यवस्थित कट करून घेतला तर पकोडे मस्त कुरकुरीत होतात आणि पकोडा खाताना कांदा हा छान दाताखाली येतो आणि एकदम चविष्ट लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने मी कांदा कट करून घेतला. त्यानंतर लेयर्स आपल्याला मोकळ्या करायच्या आहेत. एका मोठ्या प्लेटमध्ये मी स्वीट कॉर्न काढून घेतले. त्यानंतर बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडीशी हळद घालायची आहे. त्यानंतर लाल मिरची पावडर घातलेली आहे. तुम्ही हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर करू शकता. त्यानंतर काळी मिरी पावडर ऐवजी तुम्ही जिरे किंवा ओवा सुद्धा घालू शकता. त्यानंतर भरपूर बारीक चिरलेला कोथिंबीर घातलेला आहे. सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. स्वीट कॉर्न पकोडा बनवताना कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे. हे मिश्रण आपण आता 5 मिनिटाकरता साईडला ठेवून देऊया. मीठ घातल्यामुळे या मिश्रणाला पाणी सुटतं. 5 मिनिट झालेले आहे. तोपर्यंत आपण गॅसवर पकोडे तळण्याकरता तेल ठेवूया. इथे मी लोखंडी कढई घेतलेली आहे पकोडे तळण्याकरता. त्यानंतर तेल घालायचं आहे. तेल कडकडीत गरम करायचं आहे. त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आहे. थोडं पाणी घालत आपल्याला हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन पीठ आणि पाण्याचा वापर एकदम न करता थोड्या प्रमाणात करा, म्हणजे आपल्याला अंदाज येतो आणि पीठ परफेक्ट भिजवलं जातं. थोडंसं मिश्रण मला सैल वाटत होतं, त्यामुळे मी पाव कप आणखी बेसन घातलेलं आहे. थोडंसं घट्ट हे मिश्रण ठेवायचं आहे. त्यानंतर 1 चमचा कडकडीत गरम तेल घालायचं आहे, म्हणजेच पकोडे मस्त कुरकुरीत होतात. खाण्याचा सोडा न वापरता आपण गरम तेलाचा वापर केलेला आहे. शेप न देता आपल्याला पकोडा तळून घ्यायचा आहे. तेल कडकडीत गरम झालेलं आहे. जितके कढईमध्ये बसतील तितकेच आपल्याला पकोडे तेलामध्ये सोडायचे आहेत. पकोडे तळताना अजिबात घाई करायची नाही. तेलात सोडल्यानंतर 1 मिनिट व्यवस्थित पकोडे सेट होऊ द्यायचे, म्हणजे त्यांना छान आकार येतो. आधी त्यांना व्यवस्थित सेट होऊ द्यायचं, त्यानंतरच आपण पकोडे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. इथे आपण कांदा कट करताना छान स्लाइस मध्ये कट करून घेतला, त्यामुळे पकोडे अगदी कुरकुरीत होतात. पकोडा बनवताना तुम्ही स्वीट कॉर्न बॉईल सुद्धा करू शकता. इथं मी स्वीट कॉर्न बॉईल न करताच पकोडा तयार करणार आहे, तरी सुद्धा परफेक्ट चवीचे पकोडे बनवून तयार होतात. इथे आपले स्वीट कॉर्न पकोडे तळून तयार झालेले आहेत. बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे आणि मस्त कुरकुरीत सुद्धा झालेला आहे. चवीला सुद्धा अप्रतिम झालेले आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच पद्धतीने मी सर्व पकोडे व्यवस्थित तळून घेणार आहे. मस्त कुरकुरीत चविष्ट आपला स्वीट कॉर्न पकोडा तयार आहे. चला तर पटकन हिरवी मिरची तळून घेऊया. थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हिरवी मिरची व्यवस्थित तळून घ्यायची आहे. हिरवी मिरची तळताना काळजी घ्या, मिरची तेलामध्ये फुटते. अशा पद्धतीने मी कट करायला विसरले होते, तर मिरची तळताना मधोमध कट द्यायचा आहे. त्यानंतरच मिरची आपल्याला तळायला घ्यायची आहे. इथं आपले झटपट असे स्वीट कॉर्न पकोडे तयार झालेले आहेत. एक पकोडा मी तुम्हाला तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता अतिशय कुरकुरीत चविष्ट असा आपला स्वीट कॉर्न पकोडा तयार आहे. मस्त गरमागरम चहा बरोबर आणि सॉस बरोबर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. गरमागरम स्वीट कॉर्न पकोडा सोबतच आपण गरमागरम चहा सुद्धा घेणार आहोत आणि पाऊस सुद्धा पडत आहे. अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया मस्त नवनवीन रेसिपी सोबत.